तुम्ही बऱ्याच वेळा बऱ्याच ठिकाणी जिथे पाण्याचा जास्त संपर्क येतो वगैरे नदी, ओढा किंवा घरातल्या ठिकाणी शेवाळ असं बघितलं असेल. पण ते शेवाळ खाण्यायोग्य नसून ते विषारी शेवाळ असते. पण असं एक शेवाळ आहे की ज्याचा खाण्यासाठी चांगल्या प्रकारे उपयोग केला जातो. स्पिरुलिना हे एक निळं हिरवं शेवाळ आहे, ज्यामध्ये प्रोटीन जास्त प्रमाणात म्हणजे वजनाच्या 60 ते 70% प्रोटीन्स, मिनरल्स, विटॅमिन्स, इसेन्शियल फॅटी ॲसिड्स आणि बऱ्याच गोष्टी ज्या ह्युमन डेव्हलपमेंटसाठी गरजेच्या आहेत अशा बऱ्याच प्रमाणात आढळून येतात. स्पिरुलिना हे एक अल्कलाईन वॉटरमध्ये आहे ना ग्रो केलं जातं आणि आता ह्याचं कमर्शियल बेसिसवरती पण आहे ना प्रोडक्शन चालू केलं जातं. WHO ने स्पिरुलिनाला फूड फॉर द फ्युचर आणि नासाने याला सुपरफूड म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. स्पिरुलिनाचा बऱ्याच म्हणजे प्रकारे उपयोग केला जातो, जसं की न्यूट्रास्युटिकलमध्ये ॲज अ न्यूट्रिशन, माल न्यूट्रिशनमध्ये वगैरे आहे ना उपयोग केला जातो. फूड इंडस्ट्रीमध्ये ह्याचा ॲज अ कलर म्हणून नाहीतर प्रोटीन बार्स वगैरे आहेत ना बनवण्यासाठी उपयोग केला जातो. तसंच फीड म्हणून, फीड सप्लिमेंट म्हणून आहे ना ह्याचा जी आपली जनावरे वगैरे असतात म्हणजे गाई, म्हैशी, कोंबड्या, मासे ह्यांना खाण्यासाठी उपयोग केला जातो. आणि कॉस्मेटिक्समध्ये स्किन केअर प्रोडक्ट्स वगैरे आहेत ना बनवण्यासाठी स्पिरुलिनाचा वापर केला जातो. तर स्पिरुलिनाचे हेल्थ बेनिफिट्स असे आहेत की स्पिरुलिना हे एक इम्युनिटी बूस्टर म्हणून काम करतं. तसंच हे वेट मॅनेजमेंटसाठी, परत BP शुगर कंट्रोल करण्यासाठी, रक्तवाढीसाठी, केस गळतीसाठी असा म्हणजे डोक्याच्या केसापासून पायाच्या नखांपर्यंत स्पिरुलिनाचा चांगल्या प्रकारे ना उपयोग केला जातो. त्यामुळे ह्याला बऱ्याच प्रमाणात, मोठ्या प्रमाणात मागणी आहे. जगातील स्पिरुलिना प्रोडक्शनची स्थिती पाहता भारत हा टॉप 5 देशांमध्ये आहे जिथे स्पिरुलिनाचं चांगल्या प्रकारे प्रोडक्शन केलं जातं. भारतामधील 4 खूप मोठ्या स्टेट आहेत की जिथं स्पिरुलिनाचं प्रोडक्शन आहे ना खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं, जे की तमिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटका आणि महाराष्ट्र या 4 राज्यांमध्ये स्पिरुलिनाचं प्रोडक्शन चांगल्या प्रकारे केलं जातं. आणि ही स्पिरुलिना प्रोडक्शन ही इंडस्ट्री आहे ना खूप मोठ्या वेगाने आहे ना म्हणजे ग्रो होत चाललेली आहे. आता स्पिरुलिना फार्मिंग जर करायचं असेल तर ह्यामध्ये खूप काही संधी आहेत वगैरे. तर ते करायचं झाल्यास म्हणजे आपण कशा प्रकारे वगैरे करू शकतो, म्हणजे ह्याचं प्रोडक्शन कसं केलं जातं, मार्केटिंग कसं केलं जातं किंवा अजून खूप काही गोष्टी आहेत.